जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सुरू करूया. हो. हो सर. दिलीपजी, इथं असं काही काळ वगैरे येत आहे का? नाही, याच्यावर नाही येते. याच्यावर नाही येत आहे ना? ते काहीतरी मला वाटतं याचं सेटिंग जरा बघायला पाहिजे. पीपीटी साईज असल्यामुळे असं होतं काय. तेच. ठीक आहे. तर ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. 6व्या अध्यायाचा कोणी सारांश सांगू शकेल का? थोडक्यात 4-5 ओळीत. उषाताई सांगताय? हो, सांगते. 6वा अध्याय मुळात सुरू झाला तो अर्जुनाच्या प्रश्नाने ना. मॅडम असलं का? नाही, हां. अगदी भगवंतांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगा हां, अगदी, म्हणजे मग त्याच्यावरून आपल्याला थोडक्यात पुढचं अगदी 6व्या अध्यायामध्ये मुख्यत्वे करून भगवंतांनी ध्यानयोग सांगितलेला आहे आणि त्यालाच आत्मसंयम योग असंही म्हटलेलं आहे. तर हे ध्यान कसं करायचं, त्यासाठी आसन कसं, नंतर ध्यान मुख्यतः कसं लावायचं, ह्या सगळ्या म्हणजे जी प्रोसिजर आहे ध्यान करण्याची, की जी सर्वसामान्य माणसाला माहिती नाही आहे, पण ती सगळी प्रोसिजर 6व्या अध्यायामध्ये ध्यान कसं करायचं त्याची दिलेली आहे. आणि जो कर्मयोगी असतो तो संन्यासानंतर जे ज्ञान प्राप्त करतो आणि मग अंतिमतः तो ब्रह्मज्ञानी होतो आणि ते ब्रह्मज्ञानी होईपर्यंतची सगळी प्रोसिजर म्हणजे ध्यानाच्या संदर्भात मुख्यत्वे करून ती भगवंतांनी या 6व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. नंतर त्याच्यासाठी म्हणजे जी वैशिष्ट्य लागतात ती सगळी म्हणजे वैशिष्ट्य ती तर आलेलीच आहे. म्हणजे इंद्रियांना आवरून घेणं, नंतर बाह्यस्पर्शे सुसक्तांना म्हणजे काय म्हणायचं ते, तो निष्पाप असणं, त्यांनी स्वतःला परमात्म्याशी जोडून घेणं वगैरे, या सगळ्या गोष्टी आणि आत्म्याचं स्वरूप जाणणं वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींचंही महत्त्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणखीन काय, आणि म्हणजे हे प्रयत्नपूर्वक असा योगी जो हे करतो त्याला निश्चितच म्हणजे ह्या जन्मात जरी नाही मिळालं तरी अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर तो पूर्ण सिद्धी मिळवून पापांपासून मुक्त होतो आणि परमगतीला प्राप्त होतो, असं थोडक्यात. नाही, छान, बरोबर, अगदी मला काही बरोबर. नीट नाही सांगता आलं एवढं. नाही, ठीक आहे. नाही, पण मुद्दे तुम्ही चांगले सांगितले. कोणाला अजून दीपाली बोलेल का? दीपाली. सॉरी, मी जरा लेट जॉईन केलं सर. काय प्रश्न होता? प्रश्न होता माझा की 5 ते 6 वाक्यात 7व्या अध्यायाचं समरी, सारांश सांगायचा. 6व्या अध्यायाचा, सॉरी, 6व्या अध्यायाचा. याच्यामध्ये बेसिकली आपल्याला याच्याबद्दल सांगितलंय की ध्यानयोगाबद्दल. तो याच्या आधी आपण कर्मयोगाबद्दल शिकलो. सो ध्यानयोगाचा हे कसं आहे तर त्याचा एका ह्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की जसं एखाद्या निर्वात गाभाऱ्यामध्ये ज्योत दिव्याची पेटत असते, ती किती शांत असते, तसं त्याचं अंतरंग इतकं शांत पाहिजे. बुद्धी, मन आणि आत्मा
हा एकत्र हे करून त्याचं ईश्वराच्या ठिकाणी त्यांनी ध्यान लावून परमात्म्याबरोबर हे करायचंय. मला आता प्रॉपर शब्द नाही सांगता येणार. कनेक्ट करून त्या परमात्म्याच्या बरोबर कनेक्ट करून म्हणजे साक्षात्कारी आनंद मिळवायचा आहे. आणि याच्यामध्ये बरेच हे आहेत ध्यान योगाचे, म्हणजे बंधन आणि हे ते की कसा इंटरेस्ट कसे हे असले पाहिजेत वगैरे, जे कर्मयोगाच्या पुढची स्टेप आहे, जिथे तो ज्ञानमार्गामध्ये लागून मग ज्ञानी होतो. हा, अजून कोणाला सांगायचंय? म्हणजे असंच विचारतो मी, सांगितलं नाही तरी चालेल, एकदम असं आपलं काही परीक्षा मेन नाही. दोन पॉइंट्स आहेत त्याच्यात, की हा. योगारूढ ज्याला व्हायचंय, योगी व्हायचंय, त्यांनी कर्मफळाचा त्याग करणं आणि कर्तृत्व भावाचा त्याग करणं, हे दोन मुख्य त्याला सांगायचे. त्यामुळे मग मन कसा आवर, योगारूढ व्हायचं म्हणजे काय, तर निष्काम कर्म तर आलं, नुसतं संन्यास म्हणजे घेणं म्हणजे काही काय अग्नीचा त्याग करणं वगैरे नाही, अशी सुरुवात करून त्यांनी इंद्रिय कशी आवरायची, किंवा ह्या म्हणाल्या चित्त कसं, की जसा दीप निवात असतो की त्याची ज्योत हालत नाही, तसंच ते सांगितलं की इतकं चित्ताला स्थिर करायचंय. म्हणजे दोन, निष्काम कर्मयोग आणि कर्तृत्व भावाचा त्याग, हे दोन गोष्टी तू शिकलास. अगदी आणि शेवटच्या श्लोकात प्रक्रिया पण मात्र सांगितलंय ना, की ध्यानाला कसं बसायचं, त्याचं आसन कसं असलं पाहिजे, त्या बाह्य झाल्या, ध्यान पण करताना. अंतरंग. हा, बरोबर. आणि मग शेवटी काय, म्हणजे आपला मेन उद्देश हा साक्षात्कारी सच्चिदानंद याच्याशी कनेक्ट हा आहे, पण त्याची प्रोसेस सगळी सांगितली गेली. सर, ठीक आहे. शेवट थोडंसं सांगायचं राहिलं माझं, की सर्व म्हणजे तपस्वी लोकांमध्ये किंवा ज्ञानी लोकांमध्ये सुद्धा तू योगी हो असं भगवंत त्याला सांगतायत. आणि श्रद्धावान हो, म्हणजे सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी असेल तोच मला अखंड बसतो आणि तो मला सगळ्यात श्रेष्ठ वाटतो. हे शेवटी म्हणजे याच्यातून आता पुढे जायचंय आपल्याला. बरोबर, ठीक आहे. तर जवळपास सगळं आलंय 6व्या अध्यायाचं. पण पुन्हा एकदा मी एक थोडंसं जे मिस होतो पॉइंट तो मी सांगतो पुन्हा पुन्हा, की पहिल्या 3 अध्यायामध्ये पहिल्या 3 श्लोकांमध्ये कर्मयोगी, नंतर कर्मयोगी आता तो झाला म्हणजे काय, वैराग्य उत्पन्न झालं आणि चित्तशुद्धी झाली. कर्मयोगाची परमावस्था ती आहे, बरोबर, की चित्तशुद्धी होणे आणि वैराग्य उत्पन्न होणे. आणि वैराग्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बाकीच्याही साधन चतुष्टय, नित्यानित्य विवेक, शमदमादी संपत्ती आणि वैराग्य, हे सगळं एक राहिलं कुठलं तरी, हा, ठीक आहे. तर ते होऊन मग आता पुढे त्याला प्रत्यक्ष कर्मसन्यास घ्यायला त्याला काहीच वाटत नाही. आणि त्याच्यानंतर वैशाली आहे का? नाही, वैशाली नाही. तर कर्मसन्यास जेव्हा असा घेऊन मग पुढे काय करायचं त्यांनी, मग ते कसं करायचं आणि काय करायचं हे त्यांनी पूर्ण सांगितलं. कसं करायच्यामध्ये सगळे आसन वगैरे वगैरे, शुचिता वगैरे सगळं ते आलं. मग नंतर मग काय करायचं ते पण सांगितलं आणि त्याचं फळ सांगितलं, बरोबर. आता गंमत अशी आहे की नक्की परमात्म्याचे अंतर्मुख होऊन परमात्म्यामध्ये म्हणजे आपण म्हणजे जीवात्मा, आपलं मन बुद्धी हे परमात्म्याशी एकरूप करायचं, त्याचाच विचार करायचा, तेच ध्यान करायचं असं सांगितलं, बरोबर. म्हणजे नक्की काय करायचं? आता त्याचं ध्यान करायचं, पण त्याचं ध्यान करायचं म्हणजे काय ध्यान करायचं? म्हणजे तसं उदाहरण देईन मी, की जसं मला मॉडर्न आर्टमधलं काहीच कळत नाही, उदाहरणार्थ, असं काही तिथे ॲबस्ट्रॅक्ट चित्र असतात ना, समजा, नाही कळत, खरंच नाही कळत म्हणजे. आणि अशा चित्रांच्या प्रदर्शनात मला सांगितलं की तू याचा रसास्वाद घे किंवा याच्यावर तू खूप एकाग्र कर आणि समजून घे ही चित्र. माझी काय अवस्था होईल? माझी किंवा तुमची पण, म्हणजे जे माझ्यासारखे असतील अशांची काय अवस्था होईल? की मी तिथं हॉलमध्ये तर आलेलो आहे त्या प्रदर्शनाच्या, सगळे मला अशी ॲबस्ट्रॅक्ट चित्र दिसत आहेत की जे नॉर्मल आपली जी सो कॉल्ड नॉर्मल चित्र असतात त्यांच्यापेक्षा ती वेगळी आहेत.
पण मला कळत काहीच नाहीये त्याचा रस म्हणजे कसं त्याचं रसग्रहण करायचं किंवा त्याचं समजून कसं घ्यायचं आणि मी म्हणजे काय होईल माझी अवस्था काहीच कळणार नाही काय म्हणजे करावं नाही असं करता येणार तुम्हाला. हां. हा बरोबर मला मला काहीच समजलं नाही म्हणजे नक्की काय करू मी असं कारण मला हे चित्र कोणी शिकवलंच नाही हे समजून कसं घ्यायचं ते नाही का मला त्याचं काही त्याचे काय त्रिकोण आकृत्या असतात काहीतरी असतं रंगछटा असतात आणि त्याचं समजून कसं घ्यायचं नाही कळत आहे त्यामुळे मला आता काही हां तर मग म्हणजे मी काय जाणायचंय परमात्म्यात मी मन बुद्धी चित्त लावलं पण नक्की काय समजून घ्यायचंय मला हेच जर मला माहिती नसेल तर मी ते ध्यान करू शकेल का नाही नाही. बरोबर तर म्हणजे ते ते मला काय समजून घ्यायचं आहे म्हणजे मला नक्की काय त्यातनं बघायचं हे तर कोणीतरी आधी सांगायला पाहिजे ना तर त्या 6व्या अध्यायातला जो त्या प्रश्नाचं उत्तर या 7व्या अध्यायात आहे हम्म. आणि म्हणून याला म्हणतात ज्ञान विज्ञान योग हम्म. म्हणजे मला काय समजून घ्यायचंय ते ज्ञान आणि ती समजून घेतल्यावर होणारी अनुभूती म्हणजे अनुभव म्हणजे ज्ञानाचं विज्ञान हम्म. हे नक्की कसं म्हणजे म्हणजे ते विज्ञान म्हणजे इम्प्लिमेंट कसं करायचं असं का सर? ते ज्ञान इम्प्लिमेंट कसं करायचं असं? नाही इम्प्लिमेंट नाही अनुभव अनुभव जसं जसं मी म्हटलं आज आम्ही जे चित्र प्रदर्शनाचं जे उदाहरण दिलं की मला एकदा कळलं कोणीतरी त्यातल्या जाणकार माणसाने जर समजावून सांगितलं की ती चित्र म्हणजे कुठलं म्हणजे आता चांगलं वाईटही आपल्याला कळणार नाही बरोबर त्यातलं कारण आपल्याला ते हो. त्याचं काय मेजरमेंट्स असतात चांगल्या आणि वाईटाचे हेच माहिती नाही आहेत बरोबर पण मला जर कोणीतरी सांगितलं की हे असं असं हे बघायचं हे बघायचं हे असं करायचं असं करायचं मग मी त्याचा रसास्वादाचा म्हणजे त्या रसाचा मी आस्वाद घेऊ शकेल रस आस्वाद म्हणजेच अनुभूती घेऊ शकेल आणि मग मला जो आनंद म्हणजे तो ज्ञानाचं विज्ञान म्हणजे ज्ञानाची अनुभूती मी घेईन ज्ञान म्हणजे पुस्तकी झालं की बाबा हे रूल्स आहेत हे क्रायटेरियाज आहेत हे मला लावल्यावरती मग त्यात जे चांगलं त्या क्रायटेरियावरती जे चित्र कसोटीला उतरेल ते चांगलं जे तेवढं नाही उतरणार ते थोडंसं कमी दर्जाचं वगैरे वगैरे नाही का तर ते मला जर ट्रेनिंग मिळालं किंवा कोणीतरी शिकवलं तर मी त्याचा रसास्वाद घेऊ शकेल आणि त्या दुनियेमध्ये मी आनंद म्हणजे मग मला काही असं ऑड वाटणार नाही स्वतःला नाही का तर तसंच या अंतर्मुख झाल्यावरती मन बुद्धी चित्त अहंकार मी त्या परमात्म्याकडे लावलाय म्हणजे नक्की काय करू मी बरोबर तर ते जे ध्यान म्हणजे तर ते आधी काय करू ते आणि मग त्याचा अनुभव घेणं प्रॅक्टिस त्याची हं. आणि तो अनुभव मग तो शब्दांपेक्षा मी सांगू नाही शकणार नाही का असं जसं किंवा दुसरं उदाहरण देईन मी की एखाद्या ज्याला शास्त्रीय संगीताची आवड आहे आणि ज्ञान आहे भले श्रोता असेल तो हां बोलणार पण त्याला आवड आहे तो त्याला जी अनुभूती मिळते ती माझ्यासारख्या किंवा जे कोणी असतील की ज्यांना शास्त्रीय संगीताचं काहीच माहिती नाही त्याला समजू शकेल का ती अनुभूती घेऊ शकेल का तो नाही नाही का तर तसंच आहे हं, की मला काही माहितीच नसेल राग आणि त्याचे काय चांगली स्थानं काय असतात संगीताची मर्मस्थानं हां तुम्ही कशाला वाहवा द्यायची ते पण कळलं पाहिजे ना मला नाही का तर तसा प्रकार आहे हा थोडक्यात म्हणजे हां तर म्हणजे ध्यानयोग तर आपण शिकलो बाह्यदृष्ट्या आणि आंतरदृष्ट्या पण नक्की त्यात काय करतो आपण ध्यानामध्ये तर ती आणि काय समजून म्हणजे कशावर धी म्हणजे बुद्धी धी पासून ध्यान शब्द तयार झाला ती बुद्धी कशावर लावायची आहे ते आता याच्यात आहे म्हणजे असं थोडी मी म्हणजे थोडक्यात हां, परमात्मा म्हणजे काय आहे हे समजून घ्यायचंय तसंही त्याचं म्हणावं ज्ञान तर करून घ्या. तसंही हा म्हणावं तर पण ज्ञान आणि विज्ञान त्यामुळे या अध्यायाचं नावच म्हणजे ज्ञान विज्ञान योग असं आहे ज्ञान योग नाही ज्ञान विज्ञान योग विज्ञान हां. योग. मी थोडं ज्ञान हा शब्द ज्ञान असं म्हणत नाही. मी नेहमी ज्ञान असं करतो. कारण का तो शब्द जो आहे ज्ञान हा ज अधिक च छ ज ज य मधला य आहे. त्यामुळे म्हणताना ज्ञान, ज्ञान ज्ञान
नाही, ज्ञान पण नाही, ज्ञान असं. ज अगदी हलका उच्चारायचा आणि जीभ ही दातांच्या वरती टेकवून म्हणायचं सगळं ज्ञान असं. द नाही, दातांचा उपयोग नाही करायचा ज्ञान म्हणताना. जीभ दातांना लागली की नाही उच्चार बरोबर निघत. जीभ ही दातांच्या वरती लागली पाहिजे, ज्ञान असं. हम्म. हम्म. असं आहे. ठीक आहे. तर असं आहे. आता आपण आता भगवानच सांगतायत हे. आणि इथं कृष्णाने अर्जुनाने प्रश्न विचारलाच नाहीये. हम्म. जसा आपणही 6व्या अध्यायात कोणीच हा प्रश्न विचारलाच नाही की हे म्हणजे नक्की काय करायचं. कारण ते म्हणजे आपली अवस्था अक्षरशः अर्जुनासारखीच झाली होती की त्याच्यावर की आपल्याला प्रश्नच नव्हता. पण भगवंतांना ते कळलंय की मी काय, म्हणजे काय ध्यान करायचं, म्हणजे काय समजून घ्यायचं हे समजल्याशिवाय तुला ध्यान करता येणार नाही. म्हणून हा 7वा अध्याय मग भगवंतांनी स्वतःहूनच सुरू केलाय. ओके, कोण वाचेल? वाचू का? मी हम्म. वाचू. श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगयुञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. छान. अजून कोणाला म्हणायचंय? आरती? मी धनश्री ताई बोला. हा, बोला बोला. हा. हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगयुञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. आपल्याकडे सगळे एक्सपर्ट आहेत म्हणणारे बरेच जण, त्यामुळे ते चांगली गोष्ट आहे. सर, हा. पण एक ऑब्झर्वेशन, म्हणजे मला माहित नाही बरोबर आहे की नाही, पण हम्म. हे नेहमी संस्कृत श्लोक जेव्हा म्हणतात तेव्हा ते हाय पिच मध्ये किंवा नाकातच का येतात? काय याचं मला म्हणजे आपला पिच ऑटोमॅटिकली वरती जातो. म्हणजे आपण श्वास धरण्यासाठी म्हणून तो वर जातो का तसंच पद्धत आहे? म्हणजे म्हणजे मी बऱ्याच सी वेळेला ऐकले मंत्र पूजा करताना त्याचं ते असं वरच्या टिपेला जाऊन म्हणतात. हा, बरोबर आहे. त्याचं कारण असं की सगळे श्लोक हे छंदात आहेत, बरोबर. आपल्या कमी अनुष्टुप छंदात तरी आहेतच आहेत, नाही का. अगदी सोपा जरी म्हटलं तरी अनुष्टुप छंद. आणि आता अनुष्टुप छंद म्हणजे त्याला एक चाल आहे. म्हणजे आपल्या म्हणजे संगीत हे पूर्ण वेदातनच तयार झालेलं आहे. आणि त्या छंदामध्ये त्याचं पिच, ऍक्च्युली पिच नाही ठरलेला, पण त्याची म्हणजे रचना ठरलेली आहे. पण आपण किती उंच न्यायचा तो वेगवेगळा आहे. जसं पण लता मंगेशकर ही सगळ्यात वरच्या पट्टीत गाणारी गायिका होती, नाही का. तसं आणि जनरली वरची पट्टी ही कानाला जास्त भिडते, नाही का, कानाला आणि हृदयाला, नाही का. म्हणून ती एवढी पॉप्युलर झाली. त्याचं कारण हे की ती इतक्या वरच्या पट्टीत गायची की तेवढी पट्टी फार कमी जणांना गाठू शकायचे कोणी बाकीचे जण. आणि ती पट्टी ही जास्त लोकांना भावायची, म्हणूनच ती सर्वश्रेष्ठ गायिका झाली, नाही का. तर त्यामुळे जनरली हे जे आहेत हे शक्यतो नॉर्मल माणूस सुद्धा, अगदी खर्जातनं बोलणारा सुद्धा तो वरच्या पट्टीतच गातो. अगदी पूर्ण काळ्या चार मध्ये नसेल, काळी चार मध्ये नसेल, पण निदान काळी 2 मध्ये तरी गातोच गातो असं, नाही का. असं मला वाटतं. बरोबर आहे ना? Okay. हा. आणि कसं आहे की ज्याला आपण वरची पट्टी म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड, बरोबर. आणि हाय फ्रिक्वेन्सी साऊंड हा मनाला, हृदयाला जास्त भिडतो, नाही का, लो फ्रिक्वेन्सी साऊंड पेक्षा. तर म्हणून हे बोलणाऱ्यालाही आणि ऐकणाऱ्यालाही ते भिडावं म्हणून तो हाय हाय फ्रिक्वेन्सी पट्टी वापरली जाते त्याच्यामध्ये असं. हं? तर अजून एक म्हणजे आपले ह्याच्यातले व्याकरणाचे जे नियम आहेत ते पूर्णपणे ह्याच्यात वापरले जातात ना.
आकार उकार इकार जे काय आहेत ऱ्हस्व दीर्घ नाही 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 नाही, ते आणि ह्याचा बरोबरच आहे. उच्चार पण होतो नाही, ते तर बरोबरच आहे. पण हा. मुख्य म्हणजे राजेशचा प्रश्न होता तो म्हणजे की वरच्या पट्टीत का सगळे गायले जातात असं, म्हणजे अच्छा पिच. हा हा, तर त्याचं तर उत्तर मी द्यायचा प्रयत्न केला. हा, त्यावर अजून एक मला म्हणायचं की मोठ्याने म्हटल्याने मंत्रोच्चार केल्याने किंवा हे जे श्लोक म्हणल्याने सगळे गुड वाईब्स जे असतात ते सगळे घरभर पसरतात आणि ते तसे पसरावेत म्हणून ते मोठ्याने म्हणतात का? आणि इव्हन लता मंगेशकरचं जर म्हणाल तर लता मंगेशकरची पट्टी काळी साथ होती असं म्हणतात, कारण 7 पुरुषांच्या की 4. लेवलला गायला हा हा आपल्याला हा, 7 असं म्हणतात. 7 अच्छा. म्हणजे खूपच वर्षी झाली, तर कदाचित होय. त्याच्या खालची सुद्धा असू शकते. पण काळी असं 5 म्हणतात. ऐकलं होतं मी कधीतरी. हा, काळी पास नॉर्मल आहे, म्हणजे मी पण म्हणू शकते. पण अच्छा. काळी पाचच्या पुढे म्हणणं फार अवघड आहे जरा. तर मला असं म्हणायचं होतं की ते पुरुषांच्या पट्टीत पण गावं लागतं ना, तर सगळ्याच बायकांना नाही जमत त्या पट्टीत गायला. म्हणून लता आणि आशा अर्थात त्यांचा अभ्यास आणि सगळंच होतं प्रचंड. ते सगळं होतं, आवाज होता, प्रतिभाच होती ती. पण हे असं पण आहे. आणि कधी कधी लाऊड जो आवाज असतो तो ऐकायला खरं तर कानाला कर्कश पण वाटतो कधी कधी. पण श्लोकांमध्ये तसं नसावं असं वाटतंय, कारण ते उच्चारच तसे असतात आणि त्याचे जे काय काय म्हणतो ट्यून किंवा नाही, चाल पण किंवा जे जनरली असतं. जनरली जनरली आणि थोडक्यात शेवटचं सांगतो मी, की जनरली हे हं, जे स्वर आहेत ना, ते देवतांना आवाहन, म्हणजे गीतेबद्दल नाही म्हणत मी, बाकी जे हा, वैदिक देवतांना. स्वर किंवा जे असतात ना, ते देवतांना आवाहन, हं, जसं आपण आवाहन, एखाद्याला आपण आवाहन करतो, बोलवतो, तेव्हा मनुष्य उंचतच अरे हं, इकडे ये, अरे असं म्हणतो, म्हणजे थोडा आपण उंचच बोलतो. त्यामुळे जे वैदिक हं, सूक्त वगैरे जी आहेत ना, ती सगळी देवतांना हं, आवाहनपर आणि स्तुतीवरपर आहे. तसं कुजबूज कानात सांगितल्यासारखं नाहीये ते, म्हणजे त्यामुळे ते उंचच बोलले हं, जातात, असा पण एक हे आहे. ठीक हं, आहे, आपण पुढे जाऊया याच्यावरती. हं, हा, तर हं. तर भगवानच आता सुरुवात करतायत अर्जुनाला. आधी त्यांनी सांगितलं होतं आधीच्या ह्याच्यामध्ये की तो मीच आहे. हा, श्रद्धावान आणि अभ्यास करणारा असा जो आहे तो मीच, म्हणजे मलाच मिळतो आणि सगळ्यात माझा तो आवडता आहेच, असं सांगितलंच आहे. पण आता ते म्हणतायत त्याचा अर्थ, म्हणजे पुढे आता ते सांगतायत ते, मयी आसक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत् शृणु. तर हे पार्था, संबोधन, पार्थ म्हणजे हे पार्था, संबोधन, मयी, म्हणजे माझ्यामध्ये, आसक्त मनाः, पूर्ण अत्यंत म्हणजे आता आसक्ती आपण म्हणतो, आसक्ती ठेवू नये, आसक्तीचा त्याग करावा, पण इथं आसक्त मन आहे, याचं मन माझ्यामध्येच आसक्त झालेलं आहे. मद आश्रया, माझाच त्यांनी आश्रय घेतलेला आहे, बाकी कोणाचाही आश्रय घेतलेला नाही. योगम, म्हणजे तू आता माझ्यातच आसक्त झालेला आहे, माझ्यातच माझा आश्रय पण घेतलेला आहे, कारण आतापर्यंत तू 6 अध्याय ऐकलेस. हा, योगम युंजन, आणि योगात तू युक्त झालेला आहेस. युंजन म्हणजे युक्त, म्हणजे जोडला, आता चिकटलेला आहेस तू, लागलेला आहेस. यथा, जसा, हा, समग्रम माम असंशयम ज्ञास्यसि तत् शृणु. आता तू जेव्हा अत्यंत आसक्त, म्हणजे माझ्यात पूर्ण समर्पित होऊन, मला शरण येऊन, आणि योग म्हणजे पूर्ण भक्तिभावाने माझ्यातच जोडलेला आहेस तू, आणि समग्रम म्हणजे सगळ्या, समग्र म्हणजे अग्र म्हणजे टोक. जसं एखादा, म्हणजे कल्पना करा की एखादा चेंडू आहे, त्याला बारीक 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 आपल्याला न दिसणारी खूप टोकं असतात, कणकण, ठीक आहे. त्या सगळ्या समग्र, सगळ्या टोकांना तू, माझ्या सगळ्या वैशिष्ट्यांना तू जाणून, वैशिष्ट्यांना माम असंशयम ज्ञास्यसि तच्छृणु. आता तू असं करशील जेव्हा तू, तर तू मला पूर्णपणे कसं जाणशील? ज्ञास्यसि, म्हणजे हा भविष्य काय झालाय, ज्ञास्यसीच म्हणजे जाणशील. तू मला कसं असंशय, पूर्ण संशय नसताना कसा जाणशील, हे तू ऐक. म्हणजे आता ते
आता थोडक्यात तू परमात्म्यात ध्यान कसं करशील, हं, हे ते सांगतायत. कारण आधीच्या ज्या गोष्टी आहेत, मयी आसक्त मना हा मदाश्रया योगम युंजन, हा भाग तर आपला 6व्या अध्यायात येऊन गेलेला आहे, बरोबर. पण पुढची जी प्रोसेस आहे की समग्र माम असंशयम ज्ञास्यसि, म्हणजेच परमात्म्याशी एकरूप होणं, बरोबर. ते तू कसं जाणशील ते ऐक, बरोबर. त्यामुळे आता अर्थ लक्षात आला की याचा 6व्या अध्यायाशी काय संबंध आहे आणि त्याच्याच पुढे आपण कसं चाललो आहोत, हा संबंध लक्षात आला. ठीक आहे. पुढचा श्लोक वाचा कोणी दुसरा. हा मी वाचते. हा. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदौ वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह ज्ञातव्यमवशिष्यते. ठीक आहे. अजून कोणाला वाचायचंय? माझी अशी सूचना आहे की जास्त करून मी वाचायचं म्हटलं ना की हे गीता पाठवालेच जास्त वाचतात, पण ज्यांना सवय नाही त्यांनी पण वाचायला हरकत नाही ऍक्च्युली. सर हे लोक इतके छान वाचतात की आम्हाला ते ऐकावंसं वाटतं. नाही नाही, आमचे ते तर उच्चार ठीकच आहे. एवढे शुद्ध हा. नाही. नाही नाही, पण एक सांगू का की उलट तुमच्यासारख्यांनी वाचले ना तर मग कुठे आपलं चुकलं ते मग आपल्याला लगेच दाखवूनही देता येईल आणि मग ते संधी पण मिळेल, नाही का. सर कारण तुम्ही कसं एकदा डिसेंबर मध्ये म्हणाला होतात ना की ज्यांना श्लोक वाचायचे त्यांच्यासाठी आपण एक हे घेऊयात, वर्ग ते घेऊया. हो हो. जेव्हा आता ही झालं की घेऊयात आपण, मेची परीक्षा झाली की, मेची म्हणजे मग परीक्षा आम्हाला पण झाल्यावर तो करूया आपण. confidence येईल. बरोबर हम्म. बरोबर. चालेल. आता तूच वाच पण हे. चालेल सर. उद्या उद्या मी नक्की प्रयत्न करेन वाचायचा. आज दीपाली वाचेल आता. हं. सर तुम्ही पण कारण वाचायचंय बरं का. हा. राजेश सरांना विनंती आहे की तुम्ही पण वाचा सर. हो हो. चल दीपाली वाच. हं. ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्य अज्ञातज्ञानव्यं विशिष्यते. अवशिष्यते. हा. एक लक्षात ठेवायचं दीपाली, म्हणजे विषय निघाला आणि हेच मी म्हणतो की असं वाचल्यावर मला कळेल आम्हाला की कुठे चुका होऊ शकतात, म्हणजे आणि ते आपल्याला सांगता येतील की आता तो ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्यशेषतः असं म्हटलं, बरोबर. तर तू शब्द तोडला. पण शक्यतो ना आपण व्याकरणाकरता शब्द तोडला तर चालतो, जेव्हा श्लोक असतो ना तेव्हा तो तोडायचा नसतो. म्हणजे असंच म्हणायचं, ज्ञानम तेहम सविज्ञान विज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः असंच म्हणायचं. मिदमच म्हणायचं, इदम नाही म्हणायचं. असं. पण तो सेकंड हे ना, पहिले 8ला तोडून आपण दुसरे 8 घेतो, म्हणून मग मग मी मग तो विज्ञानम मग नाही नाही नाही, मग तुम्ही असंच म्हणा ना, ज्ञानम तेहम सविज्ञानमिदं असं असं म्हणा ना तरी चालेल. ओके ओके. म्हणजे ठीक. तुम्हाला यती म्हणून पॉज घ्यायचा आहे ना, हरकत नाही. मग 8 अक्षरांत पॉज घ्या ना थोडा, हरकत नाही. यज्ञात्वा नेह भूयो न्यज. आता इथं जोडाक्षर असल्यामुळे न्यज असं म्हणायचं आणि मग ज्ञातव्यम अवशिष्यते असं. म्हणजे पॉज घ्यायचा तर हरकत ज्ञातव्यम. नाही. हा, पण ते भूयो न्यज असं म्हणून मग पॉज घ्यायचा. ओके. हा, ठीक आहे, यांनाच नीट ऐकते सगळ्यांना म्हणजे कॉन्फिडन्स येईल. नाही नाही, पण तेच कधी कधी काय होतं, बोलल्याशिवाय समजत पण नाही आपलं कुठे, नाही का तसं. बरोबर आहे. हा. तर हा, आता ज्ञानम ते अहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा न इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते. आता याचं अन्वय, अहम म्हणजे मी, ते म्हणजे तुझ्यासाठी, मी तुझ्यासाठी, इदम सविज्ञानम ज्ञानम, मी तुला हे जे ज्ञान आहे हे सविज्ञानम विज्ञानासहित अशेषतः, अशेषतः म्हणजे काही बाकी न ठेवता, शेष न ठेवता,
बाकी न ठेवता वक्ष्यामी. हं. परत सांगेन. हं. वक्ष्यामी म्हणजे सांगेन, भविष्यकाळ. हं. नंतर यत, की जे ज्ञात्वा, जे जाणल्यावर, हं, ज्ञात्वा म्हणजे जाणल्यावर, इह भूयः म्हणजे या भूमितलावर, पृथ्वीतलावर, हं, नाही सॉरी, हे भूयो भूयो पुन्हा म्हणजे मग इथं, हं, पुन्हा भूयाभू, जे आपण भूयो भूयो नमाम्यहं म्हणतो ना, भूया म्हणजे पुन्हा पुन्हा, तसं इह भूयः म्हणजे या इथं पुन्हा अन्य, जसं यतच्या ऐवजी अन्य म्हणजे ह्याच्याशिवाय, ज्ञातव्यम न अवशिष्यते. मग जाणण्याजोगं ज्ञातव्य, जसं आपण पठितव्य वाचण्याजोगं, नाही का, कर्तव्य करण्याजोगं, तसं ज्ञातव्य म्हणजे जाणण्याजोगं, न अवशिष्यते, नाही अवशिष्यते म्हणजे अवशेष, जे आपण म्हणजे मग काही अवशेष कशाचा राहणार नाही, काही राहणारच नाही बाकी, समजून घ्यायचं. सर एक शंका आहे की मगाशी तुम्ही ते विज्ञान म्हणजे ज्ञानाचा अनुभव असं सांगितलं आणि आपण उपसर्ग लावतो तेव्हा विशेष असा काही अर्थ तुम्ही आधी सांगितला होता जेव्हा संस्कृत शिकवत होता तेव्हा, तर ते आणि याचा मेळ कसा काय घालायचा? नुसतं ज्ञान, जसं मी माझं तुम्ही म्हणाल काय हे नेहमी एकच सांगतात उदाहरण, पण ते सगळ्यात सोपं आहे म्हणून मी सांगतो की साखरेच विषयी, साखर, त्याचा रंग, चौकोन, आकार, वजन वगैरे, पाण्यात ती विरघळते वगैरे, म्हणजे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ज्याला आपण म्हणतो, ते झालं सगळं साखरेचं ज्ञान. आणि साखरेचं विज्ञान म्हणजे काय, की समजा जर ती पिठी साखर असेल तर ती तोंडात टाकल्यावर जो अनुभव मला येतो तो अक्षरशः आपण वर्णन करूच शकत नाही, नाही का. फक्त ती गोड आहे, पण गोड म्हणजे काय असं म्हटलं तर त्याचं काय स्पष्टीकरण देणार आपण, नाही का. जसं, तर ते झालं साखरेचं विज्ञान. आणि हे जे विज्ञान आहे, हे विज्ञान कोणी लिहू शकत नाही, सांगू शकत नाही, ते फक्त अनुभवता येऊ शकतं, नाही का. तर या तत्वज्ञानाची अनुभूती, सविज्ञान म्हणजे काय, यात हे जे मी काय तुला तत्वज्ञान सांगणार आहे ते बुकिश नॉलेज आहे, शब्दज्ञान आहे ते, पण त्याचं अनुभूती सुद्धा तुला मी सांगेल. आता अनुभूती सांगेल हे थोडं व्यतिरेक आहे, म्हणजे काय, अनुभव तू कसा सांगशील, अनुभव तर सांगण्याजोगाच नाहीये ना खरा. पण भगवान म्हणतायत की तो मी तुला सांगेन. कसा ते बघूया आपण पुढे, की विज्ञानासहित त्यात ज्ञान सांगेल. म्हणजे याचा अर्थ काय, की जसं आपण पूर्वी लहानपणी आपण शाळेत असताना फिजिक्स केमिस्ट्रीचं प्रयोग कसा करावा, बरोबर, असं आपल्याला असायचं, नाही का, प्रात्यक्षिक कसं करावं, तर त्याच्यामध्ये हे असं करा, ते तसं करा, मग असं होईल, असं होईल, तसं होईल, म्हणजे त्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि मग तो प्रयोग सिद्ध झाला. मग याच्यावरून आपण असं म्हणू की अमुक 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 गोष्ट ही अशी अशी आहे, सिद्ध होते, असं आपण त्या प्रयोगाच्या खाली लिहायचो, नाही का. बहुतेक जण मला वाटतं मराठी मीडियममध्ये असतील आपल्या या बॅचचे, त्यामुळे त्यांना मी काय म्हणतो ते कळेल. तर नाही का, तर तसंच कृष्ण इथं सांगणार आहे थोडक्यात, की हे ज्ञान आहे, ह्या तू प्रयोग कर, याचं असं असं हे ज्ञान तुला सिद्ध होईल. शेवटी करायचे अर्जुनालाच, पण ते कसं सिद्ध करायचं हे भगवान त्याला सांगणार आहेत. म्हणून ते म्हणतायत की मी तुला सविज्ञानम ज्ञानम अशेषतः वक्ष्यामी, असं. समजलं? हो सर. कारण एका मर्यादेपलीकडे विज्ञान हे कोणी सांगण्याची गोष्ट नाहीये. जसं साखरेची गोडी म्हणजे काय, गोड हा शब्दाचं कोणी डेफिनेशन देऊ शकतं का, नाही का, तसं आहे. तर इथं भगवान आता इथं स्वतःहूनच सांगतायत की तुला मी ते सगळं तुला सांगतो आता मी ज्ञान. पहिल्या श्लोकात जे सांगितलेलं ना त्यांनी, की माझं सगळं स्वरूप, आता परमात्म्याचं आत्मरूप किंवा स्वात्मस्वरूप, समग्रम म्हणजे त्याची सगळी जी टोकं आहेत, पॉइंट्स आहेत, ते सगळे तुला कळतील. समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु, हे तुला मी
तू जाणशील आणि तू ऐक असं. आणि ते म्हणजे सांगतायत की मी हे कुठे कुठे आहे, कसा कसा आहे, हे सगळं का? सगळं सगळं असं ते म्हणतायत की मी सगळं आता तुला याच्यात सांगणार आहे, ज्ञान आणि विज्ञान हम्म, असं. हम्म. हम्म. याच्या पुढे मग तुम्हाला विचारू नको की काय मी आता असं असं. तर म्हणजे इतकं गीतेचं जी रचना आहे ना, मी मध्ये पण सांगितलंय बऱ्याचदा, ही इतकी सुंदर केलेली आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप पायरी पायरीने एकदम सगळं सांगितलं नाही. कारण हेच जर त्यांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं असतं तर आपली काही अवस्थाच नव्हती. पण आता आपण ते समजू शकतो नाही का. एखादी गोष्ट खोल खोल कशी न्यायची, खोल म्हणजे डीप ज्याला आपण म्हणतो, ते गीतेपासून शिकावं हळूहळू पायरी पायरीने नाही का असं. हं. आणि हे विशेष आहे याचं की ते सांगतायत की मी तुला विज्ञान पण सांगेन. हे विशेष आहे. म्हणजे कसं सांगतील ते बघूया आपण असं. हं? हा, ठीक आहे. पुढचा श्लोक वाचा कोणी. मी वाचू का? हा वाचा. सर मी वाचू? शुभांगीताई शुभांगीताई हा वाचतील, मग मनीषा. हा हा. हा. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. छान. हा मनीषा. मनुष्याणां सहस्रेषु कच्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः. इथे आता कश्चिन म्हण, कारण तो तोचा म आल्यामुळे न होतो. कश्चिन माम. ओके. कश्चिन माम. ठीक आहे. छान. तर आता या श्लोकात, तिसऱ्या श्लोकात भगवान म्हणतायत की हे जे ज्ञान आहे हे किती दुर्लभ आहे. तर सहस्रेषु मनुष्याणाम म्हणजे हजारो मनुष्यांमध्ये कश्चित कोणीतरी, कहाचित म्हणजे कोणीतरी, एखादा कोणीतरी सिद्धये यतती. सिद्धये म्हणजे सिद्धीसाठी. सिद्ध चतुर्थी आहे. सिद्धीसाठी यतती प्रयत्न करतो. म्हणजे हजारो लोकांमध्ये एखादा कोणीतरी प्रयत्न करतो. माझ्या प्राप्त आता सिद्धी म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. इथे लक्षात घ्या, क्षुद्र सिद्धी नाही. आणि यतताम सिद्धानाम अपि म्हणजे असे हजारो लाखो लोक जे हजारो लोक जे प्रयत्न करतात, ते अशा प्रयत्न करणाऱ्या सिद्धांमध्ये सुद्धा सुद्धा कश्चित माम कोणीतरी एखादा मला तत्वतः वेत्ती. इथं शंकराचार्यांनी म्हणजे हजारो लोकांमध्ये सुद्धा कोणीतरी एखादा मला तत्वरूपाने जाणतो. तर इथं भगवान म्हणजे शंकराचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये असं लिहिलेलं आहे की सहस्रेषु मनुष्याणाम कश्चित सिद्धये यतती. आणि मग ते करून जे सिद्ध होतात, आता जो सिद्ध होतो म्हणजे काय, त्याला परमात्म्याची प्राप्ती झालेली, म्हणजे त्याला मोक्षप्राप्ती झालेली आहे. पण त्यांच्यामध्ये सुद्धा कश्चित माम तत्वतः असते. त्यात सुद्धा एखादाच मला तत्वतः जाणतो. म्हणजे मोक्षप्राप्ती झाली तरी तत्वतः जाणेलच असं नाही, असं शंकराचार्य म्हणतायत. आणि इथं जसं मी म्हटलं की महापुरुष सगळेच असतात, पण प्रत्येक जण म्हणजे स्वतः साक्षात्कारी असतील, पण जो म्हणजे सगळेजण म्हणजे त्यांच्याकडून गुरुत्वाची अपेक्षा असते का? नाही. कारण त्यांचा जन्म किंवा त्यांचा अवतार कार्य जे असतं ते दुसऱ्यांचा उद्धार करणं असतं. ते स्वतःच्या मौज मस्तीमध्ये मरमामाण असतात. तसंच इथं एखादाच व्यक्ती जो असतो त्याला पूर्ण तत्वतः जाणणारा एखादाच असतो. भले तो पूर्ण प्राप्ती झाली असेल त्याला परमात्म्याची, पण त्याला तत्वतः त्याला अजून जाणलेलं सगळेच त्याला जाणत नाही. हे समजून घ्यायचं या श्लोकाद्वारे. म्हणजे कारण तत्वतः जाणं म्हणजे नक्की काय म्हणायचंय? तत्वतः म्हणजे त्याचं परमात्म्याची प्राप्ती होणं. म्हणजे जसं तो आता जसं आपण आईच्या मांडीवर झोपलो म्हणजे आई प्राप्त झाली. पण आईला पूर्ण समजून घेतलं का आपण? नाही का?
आईला आईच्या मांडीवर आईचा आश्रय